आम्ही कुणीही कधी दबावाचं राजकारण केलं नाही। गुंडागर्दी दबावाचं राजकारण 65 वर्ष काँग्रेस पार्टीने केलं। मधल्या काळात उबाटा आणि त्या ठिकाणी या लोकांनी प्रचंड सरकारचा वापर करून गुंडशाहीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या। या राज्यामध्ये एक तरी मतदार दाखवा किंवा एक तरी उमेदवार दाखवा ज्याच्यावर आम्ही या ठिकाणी जोर जबरदस्ती केली आहे। काहीतरी आपले लोक आपल्याला सांभाळता येत नाही आणि म्हणून लोकांवर आरोप करायचा। खरं तर मी तर आभार मानेल ज्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या गेल्या त्या सर्वांचे, की आज ज्या पद्धतीने क्रायसिस आहे पेट्रोल डिझेलचा, त्या डिझेल पेट्रोलच्या क्रायसिसमध्ये त्यांनी समजदारी घेतली। कारण निवडणूक शेवटी संख्याबळावर आहे। नागपूरची निवडणूक सुद्धा 580 बीजेपी आणि 260 एमयूए कशी निवडणूक होणार आहे? एकतर्फीच आहे। काय फरक पडला असता नको केलीस तर? याने फायदा असा होतो की आपल्याला जे राजकीय नुकसान होतं, पेट्रोल आहे, डिझेल आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, या सर्व लागत नाही। त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी झाली पाहिजे, निवडणूक ही बिनविरोधात झाली पाहिजे। मी सर्वांनाच अपील केली होती की बिनविरोध करून घ्या, कारण मतदान असलं पाहिजे। ज्या ठिकाणी अटीतटीची फाईट आहे त्या ठिकाणी आमचं म्हणणं नाही आहे, पण एक साईड निवडणूक आहे त्या ठिकाणी मात्र एकतर्फी झाल्या पाहिजे। या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या आहेत बिनविरोध, त्या ठिकाणी वन साईड मतदान आहे। चंद्रपूरला वन साईड मतदान आहे, यवतमाळला वन साईड मतदान आहे, रायगडला, पुणे बीजेपी आणि राष्ट्रवादी एक केली तर 90% आम्ही आहोत। रायगडमध्ये एकनाथजी बीजेपी आणि राष्ट्रवादी एक केले तर 90% मतदान आहे। काय होणार आहे निवडणूक लढून? आणि त्यामुळे मला वाटतं या निवडणुका पारदर्शी झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये जे आमदार निवडून येतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच परंपरा महाराष्ट्राची राहिली पाहिजे। निघेल, निवडणुकीच्या शेवटपर्यंत निघेल। साहेब हे सांगा,